हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 5 आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं वर्षाताई ज्या आहेत त्या कॅप्टन झालेल्या आहेत. म्हणजे टीम बीच्या या कॅप्टन झालेल्या आहेत. पण टीम बीच्या त्यांना म्हणायचं का? कारण टीम बी तर आता कुठे अस्तित्वातच राहिलेली नाही. आपल्याला या घरामध्ये टीम बी दिसतच नाहीये. टीम ए आपल्याला दिसतीये. टीम ए मधनं फक्त एक सदस्य बाहेर गेलेला आहे, निक्की. परंतु बाकीचे 3 जे सदस्य आहेत, ते टीम एमध्येच आहेत. टीम ए अजून प्रेझेंट आहे. परंतु टीम बी जे आहे, ते कुठेही घरामध्ये दिसत नाही. टीम बीचे सदस्य जे आहेत, ते ए टीममध्ये दिसतायत आणि ए टीम जी आहे, ती त्यांना एक्सेप्ट करत नाहीये. त्यामुळं काय झालेलं आहे, फक्त टीम ए जी आहे ना, ती खेळतीये. म्हणजे आपण सुरुवातीपासून पाहिलेलं आहे, पहिल्यापासून बघितलेलं आहे, की टीम ए जी आहे, ती ॲक्शन मोडमध्ये असते नेहमी. आणि टीम बी जी होती, ती जी आहे रिएक्शन मोडमध्ये असते. म्हणजे टीम एने जर काही ॲक्शन केली, की त्याला रिएक्शन म्हणून टीम बी जी आहे ती ऑपरेट होते आणि आता असं झालंय, की टीम ए जी टीम बीच्या विरुद्ध ॲक्शन घ्यायची ना, ती नाही घेते. त्यामुळं टीम बी पूर्ण थंड झालेली आहे, थंड. काहीच रिएक्शन नाही. कारण त्यांना चान्सच नाहीये काही रिएक्शन द्यायला आणि स्वतःला त्यांना ॲक्शन घ्यायला काहीच पॉइंट नाहीये किंवा त्यांना तेवढं माइंड नाहीये त्यांचं, मास्टर माइंड नाहीये, की काहीतरी ॲक्शन घेऊन त्याची रिएक्शन पूर्ण येईल असं काहीतरी करावं. तर वर्षाताई झालेल्या आहेत कॅप्टन. पूर्ण घराच्या कॅप्टन झालेल्या आहेत. आपण पाहिलं अरबाजने त्यांना वोट केलेलं आहे. बाकीचे सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी वर्षाताई कॅप्टन पाहिजेत म्हणून वर्षाताई कॅप्टन झालेल्या आहेत. टीम बीने त्यांना कुठेही कॅप्टन बनवलेलं नाहीये. हे लक्षात घ्या. टीम बीचे एफर्ट नाहीयेत त्यांना कॅप्टन बनवण्यामध्ये. तर बऱ्याच गोष्टी आज या घरामध्ये घडलेल्या आहेत आणि आपण एक गोष्ट महत्त्वाची जी आहे पॉइंट मला रेज करायचा आहे, की जी निक्की जी आहे, निक्की आणि अभिजितचं एक कम्युनिकेशन आहे. त्याच्यामध्ये निक्की जे म्हणते ती ती अंकिता जी आहे तिला हेट करते. म्हणजे का हेट करते ती अंकिताला? म्हणजे ती अभिजितला म्हणते, की आपण दोघे जे आहेत ना, ते कॉमन म्हणजे प्लॅटफॉर्मवरती आहेत किंवा एका लेव्हलचे आहेत आणि आपल्या लेव्हलची अंकिता नाही. म्हणजे लेव्हल तिने बोललेला नाही हा शब्द. परंतु तिचा म्हणण्याचा जो अर्थ होता ना, तोच होता, की आपण दोघे एका लेव्हलचे आहोत. परंतु अंकिता जी आहे ती त्या लेव्हलची नाहीये. आणि हे पहा अंकिताने सुद्धा सुरुवातीला सांगितलं, की पहिल्या दिवशी सुद्धा निक्कीने हीच गोष्ट बोलली होती. अभिजितला आणि तिथे सुद्धा अभिजित शांत बसला होता. त्याने अंकिताची साईड घेतली नाही कारण तो त्याचा फर्स्ट डे होता किंवा पहिले 3-4 दिवस होते. त्यामुळे त्याने अंकिताबद्दल स्टँड घेतला नाही. परंतु आज सुद्धा जेव्हा निक्की असं म्हणतीये, की तिला अंकिताला ती हेट करते किंवा आपण दोघे जण जे आहोत तो एका लेव्हलला आहेत आणि अंकिता आपल्या लेव्हलला नाहीये. त्यावेळेस इथं अभिजित तिच्यासाठी का नाही स्टँड घेत अंकितासाठी? तो म्हटलाय, की ला तो पाहतोय टॉप 5 मध्ये. परंतु म्हणजे का हेट का अंकिताबद्दल? किंवा तिला ती का कमी समजते अंकिताला? अंकिता ही एक यूट्यूबर आहे, एक सक्सेसफुल यूट्यूबर आहे. अंकिताचा खेळ वेगळा आहे. ठीक आहे, मी मान्य करते, की तिचा जो गेम आहे, गेम प्लॅन आहे अजून म्हणावा तितका तो पुढे गेलेला नाहीये किंवा म्हणावा तेवढ्या उंचीवरचा तिचा गेम अजून नाहीये. परंतु जर पर्सनल लाईफमध्ये जर पाहिलं तर अंकिता एक चांगली यूट्यूबर आहे, एक बिझनेसमॅन आहे आणि निक्की जेवढी इंटेलिजंट नसेल, तेवढी अंकिता इंटेलिजंट आहे. कारण तिला व्यवहार ज्ञान आहे, बाहेरच्या जगाची ओळख आहे. मग ही का तिला कमी समजते अंकिताला? म्हणजे फक्त ग्लॅमरस तुम्ही आहात, एक फॅशनेबल कपडे घालता म्हणून तुम्ही वेगळ्या लेव्हलचे आहात. आणि ती अंकिता जी आहे, ती एक खूप कॉमन चेहरा आहे. ती साधी राहते, एकदम साधी राहते ती मुलगी. परंतु ती जी आहे, तिचे विचार खूप छान आहेत. विचार तिचे उच्च आहेत आणि हुशार आहे मुलगी ती. तिला हिच्यासारखं ग्लॅमरस राहता येत नाही, म्हणून ती तिच्या लेव्हलची नाही का? अंकिता हिच्यापेक्षा नक्कीच हुशार असेल असं मला वाटतं. तर हा पॉइंट मला रेज करावासा वाटला, की हेट करणं, गेममध्ये हेट करणं ही वेगळी गोष्ट आहे. परंतु पर्सनल लेव्हलला तिला कमी लेखणं हे मला खरंच आवडलेलं नाहीये. नंतर विषय आहे आर्याचा. आर्या जाधव एक जी आहे रॅप सिंगर आहे आणि आर्याचं जे व्यक्तिमत्व आहे ना, पर्सनॅलिटी जबरदस्त पर्सनॅलिटी आहे तिची. परंतु आर्या संपली आहे का? आर्याला संपवलं गेलंय का? म्हणजे हा अरबाज जो आहे, अरबाजने, वैभवने, जान्हवीने संपवलंय का या हिला आर्या जाधवला? म्हणजे काय झालंय आर्याला? म्हणजे जी धाकड गर्ल आपल्याला जी दिसत होती, अरे इतकी स्ट्राँग दिसत होती. निक्की बरोबर अगदी पंगा घेत होती. जान्हवी बरोबर पंगा घेत होती. का झाली आहे थंड एवढी आर्या?
आणि का त्या अरबाजच्या मागे लागली, त्याच्याशी का गोड-गोड बोलतीये. आणि आज तिने जे केलंय गेममध्ये, जी स्वतः ती बॅक आउट झालेली आहे, स्वतःचा गेम बेस्ट दिलेला नाहीये असं ती स्वतः सांगतीये. म्हणजे आर्या खरंच संपली आहे का? आर्याचा गेम संपलाय का? आणि जर असं झालं तर आर्या घराच्या बाहेर यायला वेळ लागणार नाही. कारण प्रेक्षकांना आर्याकडनं खूप अपेक्षा होत्या. कारण निक्कीला टक्कर देणारी ही एकमेव व्यक्ती घरामध्ये होती, टीम बी मधनं. आणि ही जी आहे आर्या, तर आता तिने पूर्ण स्वतःला जे आहे ते टीम एच्या स्वाधीन केलेलं आहे, अरबाजच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि ही आर्या जी आहे प्रेक्षकांना असं वाटत होतं, की नाही, ही आर्या जी आहे म्हणजे टॉप 5 मध्ये पाहत होतो आपण आर्याला. आणि आर्या जी आहे तिने एकदम बॅक आउट केलेला आहे, शांत झालेली आहे. म्हणजे फक्त निक्की हा एवढाच एक विषय होता का आर्यासाठी? फक्त निक्की म्हणजे हा गेम नाहीये. बिग बॉसचा गेम ती जिंकायला आलेली आहे आर्या इथे. मग निक्कीला साइडला केलं तर गेम संपला का हिचा? आणि मला असं वाटतं, की टीम बीला जे आहे, टीम बीला यांनी संपवलेलं आहे टीम एने. टीम एने पण नाही म्हणता येणार. निक्की आणि अरबाजने मिळून टीम बीला संपवलेलं आहे आणि टीम ए जी आहे ती खरंच स्ट्राँगली उभी राहिली आहे. तिघं जण जे आहेत ते उभे राहिलेत जरी पण निक्की गेली तरी पण. परंतु टीम ए जी आहे ती यांच्या गोड-गोड बोलण्यामुळे संपलेली आहे. आणि आपण पाहिलं अंकिताला संपवलं यांनी. अंकिताचा काय गेम दिसतोय? फक्त अरबाजबरोबर जाऊन निक्कीचं काहीतरी बोलते, अभिजितचं काहीतरी बोलते. हाच तिचा गेम आहे का? पॅडी दादा जे इतक्या स्ट्राँगली त्या निक्कीला अपोज करायचे आणि बरेच त्यांचे जे वाक्य असायचे ना, वाक्य फेकायचे ते असे, तर ते आता कुठे गेले? आपल्याला काहीच दिसत नाहीये त्यांचं, म्हणजे गेमच दिसत नाहीये. घनश्याम सुद्धा संपलेला आहे. घनश्यामला सुद्धा संपवलेलं आहे. कुठेच त्याचं नाव आपल्याला दिसत नाही. म्हणजे घरातले जे आहेत ना, सगळे सदस्य संपवून टाकलेले आहेत या दोघांनी, अरबाज आणि निक्कीने. फक्त अभिजित आपल्याला दिसतोय, जान्हवी दिसतीये. वैभव पण आता थोडासा नोटीस व्हायला लागलेला आहे. परंतु बाकीचे टीम बीचे जे सदस्य आहेत, ते खरंच संपल्यात जमा आहेत. त्यांचा गेम कुठेही दिसत नाहीये आणि याच्यातनं त्यांनी बाहेर पडायला हवं. या लव्ह स्टोरीमध्ये नका अडकू टीम बी. या लव्ह स्टोरीमध्ये अडकलेत आणि त्यांनी स्वतःला संपवलेलं आहे. अरे बिग बॉसची ट्रॉफी तुम्ही जिंकायला आला आहात इथे का यांची लव्ह स्टोरीज ऐकायला आला आहात, यांची लव्ह स्टोरी बनवायला आलेला आहात? कशासाठी आलेली आहे टीम? जान्हवी किल्लेकर जी आहे, तिला जी शिक्षा मिळाली होती जेलमध्ये जाण्याची, त्याच्यानंतर बऱ्याच मॅडममध्ये आता फरक आपल्याला दिसतोय. त्यांचा गेम जो आहे तो सुधारलेला आहे, जान्हवीचा. म्हणजे पहा तुम्ही, की कालसुद्धा तिने अभिजितला मदत करून कालच्या टास्कमध्ये अभिजितला मदत करून, सगळ्या घराचा विचार करून म्हणजे तो तिने गेमच केला. ती काय अगदी मनाने तिने केलेलं नाहीये ते गोष्ट. त्या गेमसाठी तिने केलेल्या आहेत. कारण तिला आता घराच्या बाहेर जे प्रेक्षक बसलेले आहेत ना, त्यांना ती स्वतःला ना पॉझिटिव्ह दाखवायचं आहे, की जान्हवी किती पॉझिटिव्ह आहे, किती घराचा विचार करते आणि खरंच चांगली गोष्ट आहे तिचा गेम तो असेल तर. पण ती पॉझिटिव्ह आता दिसतीये, तिचा गेम सुधारतोय आणि शिवाय ती निक्कीच्या विरुद्ध उभी पण राहिलेली आहे बघा. निक्कीला ती काय-काय बडबड करते, बोलते, परंतु तिचं एक जे स्ट्राँगनेस आहे ना, तो दिसतो त्याच्यामध्ये निक्कीच्या विरुद्ध उभं राहताना. तर अशी ही जान्हवीचा जो गेम आहे, तो आता इम्प्रूव्ह झालेला आहे आणि तिचं कौतुक मला असं वाटतं रितेश दादा नक्की करतील. जान्हवीचं कौतुक होणार आहे, परंतु हे बाकीचे जे आहेत अंकिता किंवा आर्या जी आहे, पॅडी दादा आहेत, यांना नक्कीच बोलणी बसणार आहेत असं मला वाटतंय. कारण त्यांनी स्वतःहून जे शस्त्र जे आहेत ना, ती टाकून दिलेली आहेत स्वतःची. म्हणजे जे अर्पण करतात ना शस्त्र स्वतःची, दुश्मनाला जे अर्पण करतात, तसं त्यांनी त्या अरबाजला ही शस्त्र जी आहेत त्यांची ती देऊन टाकलेली आहेत आणि स्वतः मात्र त्यांच्या मागे-मागे ते फिरतायत, अशी ही परिस्थिती झालेली आहे. चला तर मग एपिसोडमध्ये आज काय-काय झाले ते आपण पाहूया. तर सुरुवातीचा जो सीन होता किचनमध्ये, तर त्याच्यामध्ये जे आहे ब्रेकफास्टचं जे आहे ते विचारत होता अभिजित अंकिताला, की काय ब्रेकफास्ट करायचा? तर इथे अंकिता त्यालाच म्हणते, की "तू कॅप्टनला म्हणजे निक्कीला विचार. म्हणजे इतके दिवस तर तुला." म्हणजे अंकिताचं जे आहे ना टार्गेट जो आहे तो अभिजित आहे. म्हणजे का अभिजितला तिने टार्गेट केलेलं आहे ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, की जे निक्की तिला जे बोलतीये, लेव्हल तिची काढतीये, तर कुठेतरी अंकिताच्या हे डोक्यात गेलेलं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ती अभिजितला जे पाण्यात बघणं असतं ना तसं करते आणि त्याला सारखी ती झिडकारतीये अभिजितला, टॉन्ट मारते, बोलते त्या निक्कीवरनं. तर असं हे अंकिताचं माइंड आता झालेलं आहे. तर इथे ती अभिजितलाच सुनावतीये, की "बाबा तिला विचार ब्रेकफास्टचं." आणि इथे जी निक्की आहे ती अंकितावरती चढती, की हिची फाटली आहे, नॉमिनेशनमध्ये आली म्हणून.
आणि मला म्हणते, की मला भीती वाटत नाही वगैरे, पण हिचं खूप फाटली वगैरे असं. आणि अंकिता पण मग इथे इथे चिडलेली दाखवली, की "तुला ट्रॉफी कोण देतंय ते मी बघते." म्हणजे तिची जी लँग्वेज आहे ना, छान वाटते. जी ही कोकणी जी लँग्वेज आहे तिची खरंच मस्त वाटते ऐकायला. अगदी खूप गोड आणि मधुर आहे ती भाषा. आणि निक्कीचं जे वाक्य आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा जे सांगितलं लेव्हल जी काढते, ती म्हणते, "कोण आणतंय असल्या पात्रांना बिग बॉसमध्ये?" म्हणजे हे जे वाक्य आहे ना तिचं, का ती अंकिताला कमी समजते या वाक्यावरनं कळते आपल्याला, की कशाला तिला पात्र म्हणते, असलं पात्र. नंतर अंकिता जी आहे ती अरबाज, आर्या, वर्षाताई यांच्याबरोबर बसलेली आहे आणि ती सांगते, की मला अभिजितवर विश्वास नाहीये. म्हणजे ती अंकिताला जे अभिवरती विश्वास नाहीये, तर का नाहीये बाबा अंकिता विश्वास? म्हणजे टीम बीमध्ये तुम्ही होता. इथं अभिजित जो आहे तो मास्टरमाइंड आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तो एक वेगळ्या पद्धतीचा गेम खेळतोय आणि अंकिताला त्याच्यावरती का विश्वास नाहीये? फक्त तो निक्कीबरोबर आहे म्हणून? किंवा तो जो आहे खूप भांडणं करत नाही, एक सॉफ्टली सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करतो म्हणून अंकिताला विश्वास नाही का? म्हणजे का ती आपल्या स्वतःचा ग्रुप फोडण्याच्या मागे आहे? इकडे आपण पाहिलं की जान्हवी, आर्या जी आहे ती अरबाजबद्दल बोलतायत, की जान्हवी म्हणते, की आम्ही मूर्ख दिसतोय. म्हणजे तू तिच्याकडे जातोय, ती तुला चिकटते वगैरे, त्याच्यामुळे आम्ही मूर्ख दिसतोय असं जान्हवी म्हणते. जान्हवीला आता रिअलाईज झालंय किंवा वैभवला पण रिअलाईज झालंय, की बाबा काहीतरी गडबड आहे अरबाज आणि निक्कीमध्ये. म्हणजे हा तिच्याकडे जातोय, सॉरी म्हणतोय, तिच्याशी बोलतोय, तिच्यासाठी ते हार्ट शेप काढतोय आणि इकडे आपल्याशी येऊन पुन्हा तिच्या विरुद्ध बोलतोय. म्हणजे कुछ तो दाल में काला है, हे आता सगळ्यांच्या लक्षात यायला लागलंय. म्हणजे जान्हवी आणि वैभवच्या तरी लक्षात आलंय. या बाकीच्या सदस्यांच्या लक्षात आलं तरी पण ते म्हणतात ना, कळतंय पण वळत नाही. तशी ही कंडिशन या बी ग्रुपची झालेली आहे. आता आपण पाहिलं अरबाज जो आहे, तो बाथरूमचं जे डोअर आहे त्याच्यावरती बदाम काढतोय आणि निक्की बघा नाचत जाते ते बघायला. "ए, काय काढलंय? काय केलंय तू?" आणि बघते तर तिथं 2 बदाम काढलेले आहेत. तर "हे माझं आहे, हे माझं आहे बरं का" आणि फॉरेव्हर अरबाज. आणि एका ह्याच्यावरती ती लिहिते निक्की द क्वीन आणि दुसऱ्या ह्याच्यावरती लिहिते की डरपोक अरबाज जो आहे. आणि अभिजित जो आहे तो इकडे म्हणतोय की आय एम हॅपी नॉर्मल होतायत या गोष्टी. म्हणजे निक्की आणि अरबाजमधल्या गोष्टी नॉर्मल होतायत असं अभिजितला वाटतंय. आणि आर्या इकडे सांगते येऊन वर्षाताई, वैभव, अंकिताला की ती जी आहे ती खच्चीकरण करते अरबाजचं. म्हणजे अरबाज बघा जाऊन हार्ट शेप काढतोय निक्कीसाठी आणि काय विश्वास ठेवतायत त्याच्यावरती? त्याचे टीम मेंबर, टीम बी का विश्वास ठेवताय तिच्यासाठी तो हार्ट शेप काढतोय तिथे आणि निक्कीच त्याला डरपोक म्हणते तिथे. ती त्याला त्याचं मोरल डाउन करण्याचा प्रयत्न करते. गेम आहे हा, कळत नाहीये का यांना? आणि वैभव, वर्षा आणि अंकिता ज्या आहेत, अंकिता म्हणते की रात्री बोलत बसले होते ते आणि जान्हवी सांगते की चुकीचं आहे हे ताई. म्हणजे वर्षाताईंना असं वाटतं की तो अडकलाय तिच्यामध्ये. वर्षाताई कुठल्या जमान्यात आहात तुम्ही? आता अडकणं-बिडकणं बाहेर कमिटेड आहे तो मुलगा आणि इथे कुठे अडकलाय तिच्यामध्ये. किती नाटक करतोय तुमच्या एक्सपिरियन्सला तरी ते समजायला हवं वर्षाताई, की कुठे अडकला-बिडकला नाहीये. गेमचा प्लॅन आहे हा. इकडे डीपी दादा आणि अंकितांचं बोलणं चाललेलं आहे आणि अंकिता रडताना आपल्याला दिसते. डीपी जो आहे तो सांगतो, की "बाबा ते काल जे त्याने घनश्यामला फोडायला सांगितला होता बॉक्स, ते तुझ्यासाठीच सांगितला होता. कारण तुझा गेम तिथे कुठेतरी दिसेल प्रेक्षकांना, कारण तू नॉमिनेशनमध्ये आहे." आणि अंकिता इथं रडतीये, म्हणते, "मला असा गेम खेळायचा नाहीये वगैरे, असा खेळ खेळायचा नाहीये." अंकिता प्रत्येक वेळी का तू तुझं म्हणजे जे आहे स्ट्रेंथ जी आहे ती कमी करते प्रत्येक वेळी रडून? मला असं वाटतं अंकिताने स्ट्राँगली उभं राहायला हवं. बोलण्यात ती आता आहे, बोलतीये ती निक्कीला पलटवार करते, परंतु आता गेममध्ये सुद्धा तिने ना असं घुसायला हवं असं मला वाटतंय. आणि इथे लिव्हिंग रूममध्ये आता बसलेले आहेत सगळे. निक्कीला थंडी वाजतीये. अभिजित जॅकेट काढून देतोय. म्हणजे अमिताभ बच्चनचा कुठलातरी एक पिक्चर आहे. बरेच पिक्चर आहेत हिंदी असे, की जो हिरो आहे ना, तो जॅकेट काढून देतो हिरोईनला थंडी वाजते म्हणून. म्हणजे लिव्हिंग रूममध्ये हिला थंडी वाजायला लागली. थोडं स्वेटर वगैरे घालून बसायचं ना आधीच या मॅडमनी. आणि बाकी मग आपण पाहिलं, की अंकिता आणि डी-पी दादा जे आहेत ते हसतायत आणि बिग बॉस जे आहेत त्यांनाच म्हणतायत, की खूप हसायला येतंय का? म्हणजे बिग बॉस पण ना सारखे या बी टीमलाच काहीतरी पोक करत असतात आणि याच्यानंतर सुरू होणार असतं कॅप्टन्सी कार्य. तर कॅप्टन्सीचे जे उमेदवार आहेत ते आहेत आर्या, वैभव, डी-पी दादा, वर्षा, जान्हवी, सूरज आणि अंकिता. हे 7 जण जे आहेत ते उमेदवार आहेत. बाकीचा अरबाज जो आहे तो ऑलरेडी त्याचं रद्द झालेलं आहे आणि त्यामुळे हे 7च जण जे आहेत ते उमेदवारीसाठी आहेत. तर आता या कॅप्टनचं जे आहे त्याचा जो गेम आहे, की मुंजा म्हणून एक आहे काहीतरी आणि त्या झाडावरती तो मुंजा असतो. कोकणामध्ये असं मुंजा वगैरे असतो.
तर त्याला सांगायचं यांनी एक्सप्लेन करायचं प्रत्येक जोडीने एक जोडी बिग बॉस सांगणार आणि त्या जोडीने एक्सप्लेन करायचं की म्हणजे प्रत्येकाने आपला इंडिव्हिज्युअल गेम इथं सिद्ध करायचा की माझा गेम कसा बेटर होता याच्यापेक्षा, दुसऱ्या पार्टनरपेक्षा. आणि बीबी करन्सी सुद्धा त्यांच्यामुळे मिळालेली आहे जास्त. असं हा ज्याला मिळाली असेल तर तो पुढे जाणार आहे आणि 2 सदस्य जे आहेत त्यांना बॅकआउट करायचं आहे तिथे प्रत्येक राउंडमध्ये. तर असा हा कॅप्टन्सी टास्क होता आणि आपण पाहिलं की पहिली जोडी होती अंकिता आणि जान्हवी. आणि इथे आता अंकिता सांगते, की मी नाणी गोळा करता-करता डीपीला डिस्ट्रॅक्ट पण केलं आणि जान्हवी सांगते, मी फक्त माझ्यासाठी नाही तर पूर्ण घरासाठी खेळले. अभिला पण हेल्प केली आणि अंकिताच्या बऱ्याच गोष्टी चुकलेल्या आहेत. तिने रूल ब्रेक केलेला आहे आणि मी वरचढ आहे कैक पटीने. आणि आपण पाहिलं, की जान्हवीचा गेम खरंच चांगला होता या म्हणजे त्या टास्कमध्ये. म्हणजे सगळ्यांपेक्षा मला असं वाटतं जान्हवीचा गेम बेटर होता. तिने बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. पॉझिटिव्हनेस स्वतःची दाखवलेली आहे आणि जी चपळाई जी आहे, ती सुद्धा तिने दाखवलेली आहे या गेममध्ये, टास्कमध्ये. तिच्यामुळे बऱ्याच करन्सी पण मिळालेली आहे. त्यामुळे जान्हवीचा गेम खरंच चांगला होता. परंतु अंकिताने सुद्धा स्वतःला चांगल्या पद्धतीने इथे प्रेझेंट केलेलं आहे. नंतर होती आर्या आणि वैभव. तर आर्याला काय झालेलं आहे, म्हणजे जेव्हा माइंड गेम असतो, तेव्हा हिचं माइंड, तिची बुद्धी कुठे जाते आर्या तुझी? जेव्हा फिजिकल असतं त्यावेळेस खरंच लढते बरं का ही मुलगी. पण जेव्हा विचार करायची वेळ येते ना, तेव्हा कुठे जातं हिचं? म्हणजे ती स्वतःहूच सांगते, की मी पॅनिक झाले होते आणि माझा बेस्ट गेम मी देऊ शकले नाही वगैरे. आणि वैभव जो आहे तो काय एक्सप्लेन करतो, की दोरी काहीतरी एक्सप्लेन करतो. इथे अरबाजचं पण नाव घेतो. अरबाज तिची दोरी ओढणार होता, तिला कळालं नाही वगैरे, वगैरे, वगैरे. वैभव अ, वैभवचा थोडा कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय. वैभव स्वतःला व्यवस्थित शब्द वापरून एक्सप्लेन करू शकत नाही असं थोडंसं बऱ्याच वेळा लक्षात येतं, की तो जे बोलतो ना ते व्यवस्थित समजत नाही काय. आणि इथे आपण पाहिलं बिग बॉस स्वतःच आर्याला सांगतात, की जर तुम्ही हे आधी सांगितलं असतं तर मी तुम्हाला बोलावलंच नसतं. आणि हे मूर्खपणाचं आहे. प्रामाणिकपणा नाही, मूर्खपणा आहे. म्हणजे बिग बॉसचं घर आहे. इथं बाहेरच्या जगामध्ये जर आर्याने ही गोष्ट केली असती, तर तिला खरंच प्रामाणिकपणासाठी तिला लोकांनी खरंच हे केलं असतं, की बाबा खूप प्रामाणिक मुलगी आहे. पण हे प्रामाणिकपणा दाखवण्याचं ठिकाण नाहीये आर्या. हे बिग बॉसचं घर आहे. इथं गेम खेळायला तू आलेली आहेस, प्रामाणिकपणा दाखवायला नाही. आणि बिग बॉस पुढे जाऊन एवढं पण म्हणाले, की नॉमिनेशनमध्ये सुद्धा असाच प्रामाणिकपणा जर तुम्ही दाखवला, तर तुम्ही घराच्या बाहेर जाणार, प्रेक्षक तुम्हाला बाहेर बघणार. म्हणजे बिग बॉसने स्वतः आता आर्याला सांगितलेलं आहे, की "बाबा आर्या आता बघ नॉमिनेशनमध्ये सुद्धा तू असा प्रामाणिकपणा दाखवू नको बाई." नंतर आहे सूरज आणि डी-पी दादा. तर सूरज सांगतोय, की "मी मी जिद्दीने खेळलेलो आहे." डी-पी सांगतात, की "मी गेम प्लॅन बनवले अंकिताला कॅप्टन बनवताना वगैरे, वगैरे. अ, आणि आर्याला भरकवण्याचा माझा हात होता. मी क्विक समजावून घेतो आणि समजावून सांगतो." आणि वर्षाताईंनी पण खूप एक्सप्लेन केलं आहे, की मला आता सूर सापडलाय. ससा कासवाची गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये डी-पी स्वतःला कासव समजत होते. आणि वर्षाताई स्वतःला घोरपड म्हणतायत बरं का. घोरपडीप्रमाणे मी चिकटून राहिले म्हणजे ते कॉइन गोळा करताना. वर्षाताईंनी इथे खूप वेळ घेतलेला आहे. खूप गोष्टी एक्सप्लेन करतायत त्या आणि म्हणजे त्या खूप वर्षाताई मला खरंच खूप आवडतात. त्या संयमी आहेत. त्यांचं बोलणं इतकं टापटीप आहे, राहणं टापटीप आहे आणि खूप क्लिअर कट त्या बोलतात आणि धाडसी पण आहेत खूप. परंतु कधी-कधी त्यांचं बोलणं थोडंसं जास्त होतं असं वाटतं. म्हणजे थोडंसं मुद्द्यापासून भरकटतं किंवा खूप जास्त जे आहे ते बोलणं त्यांचं होतं. तर तसंच आज थोडंसं झालेलं आहे आणि खूप त्यांनी एक्सप्लेन करून स्वतःला सांगितलेलं आहे. तर आता नंतर जे उमेदवारी स्वतःला रद्द करण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा बघा हे टीम बीचे जे सदस्य आहेत आर्या आणि डी-पी ते स्वतः बॅकआउट करतात. म्हणजे काय गरज होती त्यांना ते बॅकआउट करायची? आर्या पण म्हणजे तिने स्वतः आधीच सांगितलं, की मी बेस्ट नाही आणि डी-पीने सुद्धा स्वतःला बॅकआउट केलं. आणि त्यानंतर अंकिता आणि सूरज दोघंही एकमेकांना हे करतात, की सूरज पण लगेच ॲग्री करतो. सूरज पण थोडासा विचार त्याने थांबायला पाहिजे होतं, की नाही मलाच पण कॅप्टन व्हायचंय म्हणून. आणि अंकिता ऑलरेडी कॅप्टन झाली होती. तिने असा विचार केला, की नाही मी ऑलरेडी कॅप्टन झाली आहे त्यामुळे ती पण बॅकआउट झाली. म्हणजे हे दोघं पण रद्द झाले. म्हणजे पूर्ण टीम बीचे जे सदस्य होते ते सगळे जे आहेत ते रद्द झालेले आहेत त्यांच्या कॅप्टन्सीमधनं. आणि इथे अंकिता जी आहे ती म्हणते, की जर वर्षाताई कॅप्टन होणार असेल, तर मी स्वतःला ड्रॉ करते वगैरे. परंतु इथे वैभव म्हणतो, की असा शब्द नाही देऊ शकत. तरी पण अंकिता जी आहे ती ड्रॉ करून घेते.
म्हणजे पुढे जाऊन आपण पाहिलं, की टीम एचे 2 सदस्य आहेत, टीम बीचा एकच सदस्य आहे म्हणजे वर्षाताई. तर वर्षाताईंना सपोर्ट करायला टीम बीमधनं कोणीच नाहीये. जर जान्हवीने किंवा वैभवने एकमेकांना जर सपोर्ट केला असता, तर त्या दोघांपैकी कोणीतरी एक कॅप्टन झाला असता. परंतु त्या दोघांनी पण स्वतःसाठी स्टँड घेतला. त्यामुळे वर्षाताई इथे कॅप्टन झालेल्या आहेत. कारण ते दोघांनीही अ, म्हणजे हे रद्द झालं आहे आणि जो डिसिजन आहे तो बाहेरचे जे सदस्य आहेत, अरबाज आणि पुढारी वगैरे जे आहेत, की ज्यांची कॅप्टन्सी रद्द झालेली आहे, त्यांनी तो डिसिजन घ्यायचा असं जेव्हा ठरलं, त्यावेळेस मग त्यांनी वर्षाताईंना सपोर्ट केला आणि वर्षाताई कॅप्टन झालेल्या आहेत. म्हणजे टीम बी जी आहे, ते कुठेही त्यांनी एफर्ट घेतलेले नाहीयेत वर्षाताईंना कॅप्टन बनवण्यासाठी. त्यांचं कुठेही ते गेम प्लॅन नव्हता. म्हणजे बिग बॉसनेच वर्षाताईंना बनवलेलं आहे कॅप्टन असं ते झालेलं आहे. आता वर्षाताई जेव्हा ड्युटीज या डिस्ट्रिब्यूट करतायत, तेव्हा बघा निक्कीचं कसं तुम्ही ॲटिट्यूड पाहिला का? की जेव्हा ती कॅप्टन झाली, त्यावेळेस ती म्हणत होती, "नाही, मी आता चांगली वागते ना, तर माझ्याशी पण सगळ्यांनी चांगलं वागायचं." पण आता जेव्हा फर्स्ट अंकिता जेव्हा होती, त्यावेळेस पण तिने असंच केलं होतं. "मी हे नाही करणार, मी ते नाही करणार." आणि आता पण ती क्लीनिंगला नाही म्हणतीये. नाही, मी किचनच करते म्हणतीये. प्रत्येक गोष्टीला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ती नाही म्हणतीये नी, की मी हे नाही करणार, मी ते नाही करणार आणि ती स्वतः ठरवते, की बाबा मी हे करणार. हां, मग टॉयलेट बाथरूम ती घेते स्वतःकडे करायला आणि झाडून करायचं ते घेत नाही. म्हणजे ही स्वतः ठरवणार, की ती काय करायचं ते. म्हणजे बाकी तिच्या कॅप्टन्सीमध्ये बाकी सगळ्यांनी तिला कोऑपरेट केलं. फक्त आर्याने तिच्याशी भांडण काढलं. बाकी सगळ्यांनी तिला कोऑपरेट केलं. परंतु ती आता पुन्हा स्वतःच वाद घालतीये दुसऱ्यांच्या कॅप्टन्सीमध्ये. आणि इकडे आपण पाहिलं, की निक्की जी आहे ती अभिजितला सांगते, की जान्हवी जी आहे तिला जेलच्या बाहेर नाही तर घराच्या बाहेर काढायला पाहिजे. अगं इतकी जिगरी मैत्रीण होती तुझी म्हणजे मैत्रीच्या मिसाले जे आहेत ते तुम्ही सेट करणार होते आणि आता म्हणते, की हिला घराच्या बाहेर काढायला पाहिजे, ही फेक आहे वगैरे आणि अंकिताला ती हेट करते असं सांगते. इथे अभिजित जो आहे ना, तो आर्याबद्दल बोलतोय, की आर्याला तो ग्रुपमध्ये ठेवणार. म्हणजे जो हा आहे अरबाज. कारण इकडे आमच्या साईडला म्हातारे-म्हातारे आहेत, तिकडे वैभव आहे, अरबाज आहे. म्हणजे आर्याचं जे विचारसरणी आहे ना, यंग आहे ती मुलगी, लहान आहे. पण तिचं जे माइंड आहे ना, ते दुसरीकडेच चाललेलं आहे. तिकडे वैभव आणि अरबाज तिला दिसतायत म्हणून ती तिकडे आहे. म्हणजे आर्या जी आहे ना, ती थोडी भाळली आहे. म्हणजे हा फोटो बघा, ती वैभव आणि अरबाज बरोबर ज्या पद्धतीने बसली आहे, असं वाटतं की त्या दोघांवरती ती भाळलेली आहे, की बाबा तिच्या जे आहे एजचेच ते लोकं आहेत. त्यामुळे तिला ते थोडं कम्फर्टेबल वाटतंय असं मला वाटतंय. त्यामुळे तिला आता टीम एच पाहिजे. तिला टीम बी म्हणजे जसं अभिजित म्हटला, की इकडे सगळे म्हातारे लोकं आहेत, तर तिची विचारसरणी त्यांच्याशी मिळत नाही. त्याच्यामुळे ती आता ए ग्रुपमध्येच ती आहे. म्हणजे ते लोकं तिला एक्सेप्ट नाही करत आहेत, तरी पण तिला तिथेच थांबायचंय. तर असा हा आजचा एकंदरीत एपिसोड झालेला आहे. खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या अ, लक्षात येत नाहीत, परंतु त्या असतात त्या गोष्टी. म्हणजे अंकिताच्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, अभिजितबद्दल, त्याच्याबद्दल विरुद्ध बोलणं, आर्याच्या काही गोष्टी आहेत. तर या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे जाऊन त्याचा काहीतरी परिणाम निघणार असतो. तर पाहूयात आपण काय-काय हे जे गोष्टी आहेत, त्या काय-काय वळण घेतायत आणि कसं हे बिग बॉस आता पुढे जातंय. तुम्हाला काय वाटतं आर्याबद्दल, अंकिताबद्दल? नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.